बावनथडी धरण क्षेत्रात येणाऱ्या कमकासूर व सुसूडोह या गावाचे पुनर्वसन रामपूर व बघेडा येथे करण्यात आले। रामपूर पुनर्वसन गावात केवळ एकच विहीर असून 350 नागरिकांची ती तहान भागवित आहे। येथे उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई असल्यामुळे येथील आदिवासी बांधव मजुरी सोडून पिण्याचे पाणी मिळावे याकरता गावातील विहिरीवर दिसून येतात। राज्य शासनाने येथील ग्रामस्थांकरता 10 कोटीचा पॅकेज पुनर्वसन व्हावे याकरता घोषित केला होता, परंतु त्यापैकी केवळ 3,50,00,000 रुपये आतापर्यंत येथील नागरिकांना मिळाले आहे। अशोक उईके आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त। आज आपलं कमकासूर जो गाव आहे हा पुनर्वसन गाव आहे आणि ह्या गावामध्ये आज पाण्याची फार मोठी समस्या आहे। एकच विहीर आहे आणि याच्यामध्ये या बायांच्या पाण्यामुळे कधी तर यांना कामावर जावं लागते का, कारण की यांच्याकडे जमीनसुद्धा नाही आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर उपासमारची पाळी येते। परंतु आम्ही आमदार साहेबांना सुद्धा सांगितलं, परंतु अधिकारी वर्ग एवढं दुर्लक्ष करीत आहेत की आज 10-15 दिवस झाले परंतु अधिकारी वर्ग इथं कोणी भटकलेलं नाही। फार एक शोकांतिका आहे। 17 तारखेला आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके येत आहेत। आमची त्यांना मागणी आहे की त्यांनी ह्या परिसरामध्ये सुसूडो कमकासूर ह्या गावाला त्यांनी भेट द्यावी आणि इथली समस्या जाणून घ्यावे, तरच मला वाटेल की खरोखर आदिवासी विकास मंत्री हे आदिवासी विकासाकरिता आले आहेत। अन्यथा मी त्यांना म्हणेन की बा एक म्हणजे आदिवासीकडे दुर्लक्षच होईल। तरी त्यांना विनंती आहे की त्यांनी ह्या गावाला भेट द्यावी, अन्यथा यांच्या जर ह्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही, बऱ्याच मागण्या आहेत त्यांच्या, जमिनीच्या मागण्या आहेत। वाढीव जो मोबदला मिळाला होता तो पण त्याच्यामध्ये 10.5 कोटीचा होता आणि 3.5 कोटी फक्त वाटप झाले। 7.5 कोटी रुपयाचा पण तो एक विषय आहे, त्याची पण चौकशी करावी आणि ह्या गावाला भेट द्यावी आणि ह्या समस्या सोडवण्यात याव्या। अन्यथा आम्ही जनतेसोबत इथे एक मोठा तीव्र आंदोलन करू।